वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मार्केटसारखी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आलू भुजिया बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतले, 3 वाटी डाळीचं पीठ घेतले, त्यानंतर इथे हळद, साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट आणि इथे धने, जिरे, बडीसोप आणि मिरे यांची बारीक भाजून अशी पूड करून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला इथे हे बटाटे चांगले किसून घ्यायचे आहेत छान। तर किसून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बटाट्यांची। तर तुम्ही याऐवजी या उकडलेल्या बटाट्यांचे मिक्सरमध्ये छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून स्मूथ अशी पेस्ट देखील करून घेऊ शकतात। तर त्या पद्धतीने देखील तुम्ही बटाटा छान मऊसूत करून घेऊ शकतात किंवा किसून देखील करू शकतात। तर अशा पद्धतीने किसल्यानंतर हातानेच मी याला चांगलं एकजीव करून घेणार आहे, म्हणजे कुठे एखादी छोटी फार गुठळी राहिली असेल तर ती मोडून निघेल आणि मग शेव करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा पद्धतीने बघा, जे बेसिक मसाले मी तुम्हाला इथे सांगितले ते सर्व टाकून घेतलेले आहेत। या मसाल्यांमध्ये तुम्हाला एखादा मसाला, तिखट किंवा मीठ यांचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार करू शकतात। आणि इथे बघा, मी 3 वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर त्यातलं सुरुवातीला अर्ध पीठ मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि जे की आपल्याला बटाट्याच्या ओलाव्यामध्येच सुरुवातीला मिक्स करायचं आहे। सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे, किंवा मग तुम्हाला बटाट्यामध्ये मावेल एवढंच पीठ टाकून आलू भुजिया बनवायची असेल तर तशी देखील तुम्ही बनवू शकतात। तर इथे मी सुरुवातीला आपण गव्हाची कणिक जशी भिजवतो त्या पद्धतीने बटाटा आणि डाळीचं पीठ व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला चांगलं पूर्ण हे पीठ या बटाट्यामध्ये मिक्स होईपर्यंत चांगलं असं कुस्करून आपल्याला याला भिजवायचं आहे। आणि नंतर व्यवस्थित हे पीठ या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये मावलं की आपल्याला नंतर पुढचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे। तर अगदी कमी साहित्यामध्ये झटपट सोप्या पद्धतीने घरच्या घरी आलू भुजिया तुम्हाला बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे तुम्ही बघू शकता की संपूर्ण पीठ मी बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यातलं मी अजून थोडंसं पीठ यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे पीठ या बटाट्यामध्ये कालवताना, ह्या आधीच्या मिश्रणामध्ये कालवताना थोडंसं पाणी मी इथे वापरणार आहे। अगदी हातावर थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ पुन्हा आधीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे चांगल्या पद्धतीने। तर तुम्हाला माझी ही पद्धत आवडली असल्यास नक्की जरूर मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही देखील याआधी घरी अशा पद्धतीने आलू भुजिया बनवली असेल किंवा यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने बनवली असेल तर तुमची रेसिपी देखील माझ्यासोबत तुम्ही शेअर करा। तर बघा, अजून थोडंसं पीठ मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे मी 3 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे, तर त्यातलं पाव वाटी मी पीठ बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि जवळजवळ पाऊण वाटी एवढं पीठ मी वापरलेलं आहे। तर अजून थोडंसं पाणी इथे मी मिक्स केलेलं आहे, म्हणजे टोटल मी इथे अर्धी वाटी एवढं पाणी वापरलं असेल हे पीठ बटाट्यामध्ये मिक्स करत असताना। तर हे पीठ आपलं संपूर्ण मिक्स करून झाल्यावर याला आपण छान असं फेटून घेतल्यासारखं करणार आहे, जेणेकरून आपली शेव जी आहे ती तळल्यानंतर छान खुसखुशीत होणार आहे, अगदी मार्केटसारखी होणार आहे। कोणाला खाल्ल्यावर कळणार देखील नाही की तुम्ही ही शेव घरी बनवलेली आहे। आणि ही आलू भुजिया तुमच्या मुलांना देखील तुम्ही दिल्यावर त्यांना सुद्धा लक्षात येणार नाही की ही शेव आपण घरीच तयार केलेली आहे। तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि तयार केल्यानंतर तुमच्या घरच्यांना देखील खाऊ घालून बघा, त्यांना आवडेल की नाही आवडेल हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि इथे आता छान आपलं हे पीठ 5 ते 10 मिनिटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि असं मस्त ही फेटण्याची स्टेप आपल्याला जरूर आणि नक्की करायची आहे। तर असं पीठ फेटून घेतल्यानंतर बघा, इथे मी तुम्हाला दाखवते आहे आणि हे पीठ आपलं फेटून झाल्यानंतर आपण तेल तापत ठेवणार आहे शेव तळण्यासाठी आणि यातलंच आपण एक मोठी पळीभर तेल यामध्ये मोहन म्हणून टाकणार आहे, जेणेकरून मस्त आपली शेव अजून क्रंची क्रिस्पी होणार आहे। तर हे मोहन हाताला सोसवेल इतकंच कोमट असं टाकलेलं आहे मी आणि हे पीठ आता ह्या तेलामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं कालवणार आहे आणि व्यवस्थित पुन्हा 2 ते 3 मिनिटं या तेलामध्ये हे पीठ चांगलं फेटून मिक्स करून घेणार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने मोहन टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर हे पीठ चांगलं फेटून आपलं तयार झालं की शेव पाडायचा सोऱ्या घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे स्टीलचा असू द्या, पितळेचा असू द्या, जो असेल तो, किंवा बारीक जाड जी प्लेट तुमच्याकडे शेवची असेल त्या प्लेटने तुम्ही शेव पाडून घेऊ शकतात। तर मस्त इथे पीठ आपलं आता फेटून झालेलं आहे आणि फेटल्यानंतर पिठाचा रंग देखील तुम्हाला दिसत असेल स्टार्टिंगला कसा होता आणि फेटल्यानंतर याचा रंग कसा झालेला आहे। तर अशा बारीक छिद्रांची शेव मी इथे तयार करून घेणार आहे, त्यामुळे ही प्लेट मी इथे लावलेली आहे। खरबडीत बाजू आतून करायची आहे आणि प्लेन बाजू बाहेरून करायची आहे। तर तुमच्या सोऱ्याला जर आतून तेल लावण्याची गरज असेल तर तुम्ही लावून घ्या, माझ्या सोऱ्याला तेल लावण्याची गरज नाही आहे, बिलकुल चिटकत नाही त्याला। तर मी व्यवस्थित हे चमच्याने पीठ या सोऱ्यामध्ये चांगलं दाबून खालपर्यंत भरून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ही शेव तुम्ही याआधी केली नसेल तर नक्की माझ्या पद्धतीने करून बघा,
कोणी पाहुणे आलेले असले तर तुम्हाला काही भेळ चॅट असं काही करायचं असेल तर अशी शेव उपयोगी पडते. किंवा मग मुलांना देखील घरात काही ना काही खाऊ तयार करून पाहिजे असतो, तर बाहेरून आणण्यापेक्षा अशी ही आलू भुजिया तुम्ही घरात करून छान हवाबंद डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतात आणि कधी पाहिजे तेव्हा तुम्ही ही खाऊ शकतात. तर मस्त इथे माझं सोऱ्या भरून झालेला आहे, तेल देखील चांगलं कडकडीत तापलेलं आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला ही शेव तळायची आहे आणि टाकताना देखील गॅस मोठाच ठेवायचा आहे. तर पहिला वेळा मी इथे शेवचा टाकून घेतलेला आहे आणि एकदम हाय फ्लेमवरच आपल्याला हा तळू द्यायचा आहे चांगला. बिलकुलही लो फ्लेमवर ही शेव तुम्ही तेलामध्ये टाकायची नाही आहे, नाहीतर तेल म्हणजे तेलकट ही शेव होणार आणि तेल पिणार, तर ती बिलकुल चांगली लागणार नाही. एकदम हाय फ्लेमवर कडकडीत तेलातच तळायची आहे आणि चांगली खालच्या बाजूने सेट झाली की मग पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील चांगलं तळून झाल्यानंतरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे. तर छान कुरकुरीत होईपर्यंत, तिचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तर असा रंग येईपर्यंत आपल्याला छान शेव तळायची आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. जेवढं पीठ मी तुम्हाला दाखवलं तेवढ्या पिठामध्ये माझी एवढी टोपलंभर शेव तयार झालेली आहे आणि बिलकुलही तेलकट झालेली नाही आहे. तुम्ही बघू शकता, मागून पुढून मी दोन्ही साईडने तुम्हाला दाखवती आहे. आणि जशी मार्केटमध्ये पॅकेटमध्ये आलू भुजिया येते त्या पद्धतीने आपल्याला करायची आहे. त्यामुळे मी इथे तुम्हाला कुस्करून देखील दाखवलेली आहे आणि बाकीची शेवसुद्धा मी इथे आता हलक्या हाताने कुस्करून घेणार आहे. तर खूप जोर लावून कुस्करायची नाही, कारण की शेव एकदम नाजूक आहे आणि एकदम खुसखुशीत देखील झालेली आहे. तर हलक्या हलक्या हाताने याला छान असं मोडून घ्यायचं आहे आपल्याला शेवला आणि नंतर आपण एक छान यामध्ये वरतून मसाला टाकून घेणार आहे. तर व्यवस्थित ही शेव आपण मोडून घ्यायची आहे, खालती वरती सर्व बाजूंनी याला चांगलं व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकतात तुम्ही की किती छान रंग आलेला आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे की मसाला आपल्याला टाकायचा आहे. तर त्यामध्ये मी इथे आमचूर पावडर घेतलेला आहे, साधं मीठ घेतलं आहे, लाल तिखट घेतलं आहे. इथे तुमच्याकडे ड्राय पुदिना पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे या मसाल्यामध्ये वापरू शकतात. तर असं हे सर्व तिन्ही जिन्नस मी एकत्र करून याचा छान मसाला तयार करून घेतलेला आहे आणि नंतर हा मसाला या शेववरती आपण टाकून घेणार आहे. तर हा मसाला छान मिक्स करायचा आहे आणि शेववरती थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे. आणि हा मसाला संपूर्ण टाकणं झाल्यानंतर हलक्या हाताने खालीवर करून ही शेव आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. तर एकदम भन्नाट अशी शेव आपली तयार झालेली आहे. होळीचा सण पण जवळ आलेला आहे, त्यामुळे वेगवेगळे स्नॅक्सचे प्रकार आपल्या घरात आपल्याला लागतात, कारण मुलांचे मित्र, मुलींच्या मैत्रिणी अशा वेगवेगळ्या घरी येऊन छान धुरवड साजरी करतात, होळी साजरी करतात. तर त्यांना खाण्यासाठी असं घरामध्ये वेगवेगळं काही काही आपल्याला बनवून ठेवावं लागतं. त्यामुळे इथे मी आज ही शेव बनवलेली आहे. तर नक्की तुम्ही बघू शकतात, जवळून तुम्हाला दाखवते कॅमेरा घेऊन. शेव तुम्ही बघू शकतात, रंग बघू शकतात. तर नक्की ही शेव तुम्ही तयार करून बघा, खा प्या मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा.